काही दिवसापूर्वी भिगवण येथे एका सज्ञान मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती आणि यावर मोठा गदारोळ माजला. हिंदू मुस्लिम असा हे प्रकरण होतं आणि हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचं सांगत राजकीय नेत्यांनी काही संघटनांनी आंदोलनं देखील केले. यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप देखील होते आणि त्यांनी देखील एक मोर्चा काढला होता या प्रकरणाच्या संदर्भामध्ये. मात्र ज्या दिवशी त्यांनी आंदोलन केलं त्याच दिवशी मुलीचा एक व्हिडिओ आला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती स्वतः पळून गेलेली आहे. आता ती मुलगी आलेली आहे. या सर्व बाबतीत आपण बातचीत करणार आहोत आमदार संग्राम जगताप यांच्याशी. भैया, तुम्ही ज्या दिवशी आंदोलन केलं त्याच दिवशी त्या मुलीचा एक व्हिडिओ आला आणि तिने सांगितलं की मी स्वतः पळून गेलेली आहे. असं असताना आपण ते आंदोलन हे केलं. नेमकं काय प्रकार तुम्ही हा पाहताय? नाही, आपण जे सांगताय शेवटी पीडित कुटुंब हे जोपर्यंत आपल्यापर्यंत संपर्क करतो, जसं आता माझ्याकडं काही सकाळीच नाशिकच्या एक भगिनी ह्या सिन्नर तालुक्यातल्या आल्या. असाच प्रकार, त्यांचा 15 दिवसापासून मुलगी गायब आहे आणि तिथे 18ही पूर्ण नाही अजून. आणि मग असा जेव्हा प्रकार घडतो तर आम्हाला त्याच्यामध्ये हे संपूर्ण माहिती नसते. पण ज्या वेळेला आता भिगवणचा प्रकार तुम्ही सांगताय, तर भिगवणचा प्रकार पाहिल्यानंतर ज्यावेळेस मुलीचा व्हिडिओ आपण पाहिला, मुलीने व्हिडिओमध्ये काय सांगितलं, तिचं वय आता 19 आहे आणि 9 वर्षापासून माझे त्या व्यक्तीशी प्रेमाचे संबंध आहे असं त्यांनी मुलीने व्हिडिओमध्ये सांगितलं. असं मी ते पाहिलं. पण म्हणजे तिचं आता 19 वय आहे आणि तिने जेव्हा सांगते माझे 9 वर्षापासून आहे, म्हणजे याचा अर्थ ते 9 वर्ष म्हणजे 10 वर्षाची ती मुलगीचं वय असल्यापासून हे सगळं प्रकार चालू असल्याचं, म्हणजे याला आमचं म्हणणं आहे की यालाच महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे की लव्ह जिहाद. आणि जी नाशिकची आता महिला आली किंवा भिगवणचा जो प्रकार आहे, हे दोन्हीमध्ये 2-3 गोष्टी साम्य आहेत. त्याच्यामध्ये एकतर 18च्या अगोदरपासूनच त्यांना कुठे टार्गेट करायचं. दुसरं साम्य की दोन्हींना वडिलांचं चित्र नाहीये, म्हणजे कुठं कुटुंबामध्ये चांगला पुरुषाचा आधार नसल्यामुळं हे असं कुठे आपल्याला घडत असताना पाहायला मिळतं. आता तिचा जो काल ती रात्री पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेली आहे स्वतःहून आणि तिने सांगितलंय की मी सज्ञान आहे आणि मी यांच्या संपर्कात म्हणजे पहिल्यापासूनच यांचं आणि माझे प्रेमाचे संबंध आहेत आणि मी कुठलेही मला चटणी वगैरे टाकून कोणाला पळून नेलेलं नव्हतं असं तिने रात्री सांगितलेलं आहे. नाही, कसं आहे, शेवटी तिला भर रस्त्यावरनं सगळं नेलेलं आहे आणि भाऊ बरोबर होता, आई बरोबर होती, ते चटणीच्या पुढ्याची दोन आणि FIR तशी दाखल होती. आणि ज्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा संपर्क होतो, FIR दाखल आहे, तर त्या प्रकारे सगळा विषय पुढे जात असतो. तशा पद्धतीने तो विषय पुढे गेला. पण अत्यंत महत्वाचा याच्यामधला धक्कादायक प्रकार तो समोर आलाय, त्या मुलीच्या सांगण्यावरनं जो आलाय 9 वर्ष, हा अत्यंत महत्वाचा आहे. याच्यावरती महाराष्ट्रातल्या लोकांनी अत्यंत बारकाईनं चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणजे 10 वर्षाची त्याची वय होती, 10 वर्ष. तुम्ही विचार करा, प्रत्येक व्यक्तीने अत्यंत विचार करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. ह्या तुम्ही सातत्याने अशा लढ्यामध्ये सहभाग घेताना पाहायला मिळत आहेत आणि सगळ्या राज्यातून देशातूनही एक मागणी येते धर्मांतरण कायदा किंवा लव्ह जिहाद कायदा. मग आपण हा विधिमंडळात मांडण्याचा प्रयत्न करताय का किंवा त्याची काय तुमची भूमिका असते? नाही, याचा पाठपुरावा आमचा सुरू आहे. शासन दरबारी हा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि आहेच तो प्रयत्न. आता प्रत्येक ठिकाणी राज्यभरामध्ये ती मागणी आहेच. प्रत्येक जिल्ह्यामधून मागणी आहे की असं झालं पाहिजे, असा कायदा तयार झाला पाहिजे आणि त्यामुळे निश्चित होईल हे सगळं. तर हे होते आमदार संग्राम जगताप, ज्यांनी आपली भिगवण प्रकरणातली भूमिका स्पष्ट केलेली आहे. लैलेश बारगजे, G24 तास, अहिल्यानगर.